कामे यांना मी विनंती करतो की त्यांनी म्हैसेकर सरांचा परिचय करून द्यावा. बराच वेळ झालेला आहे. आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचा मी परिचय देणार आहे, असे डॉक्टर दिलीप गोविंदराव म्हैसेकर सरांचं MBBS हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथून झालेलं आहे आणि PG पल्मोनरी मेडिसिन एक महाराष्ट्रातल्या नामवंत KEM हॉस्पिटल मुंबई येथून झालेला आहे. सर वैद्यकीय शिक्षणामध्ये लेक्चरर्स, प्रोफेसर्स त्यांनी बराच काळ घालवलेला आहे. त्यानंतर त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये महाराष्ट्र लेवल आणि नॅशनल लेवलला मला तर वाटते खऱ्या अर्थानं सर वैद्यकीय क्षेत्रातील मानबिंदू आहेत. त्यांच्याकडे मी सरांनी करिक्युलम व्हायटी CV माझ्याकडे पाठवला. आता मी काय काय वाचू हे मला प्रश्न पडला आहे. एवढी मोठी लिस्ट आहे आणि सगळी जे काही डेजिग्नेशन आहेत, एवढे मोठे मोठे डेजिग्नेशन आहेत की एकही डेजिग्नेशन उरलं नाही की सरांनी तिथे जाऊन पोहोचले आणि तिथं वर्क केलेलं नाही. मी लिस्ट ते वाचत आहे. सर एक्स डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च गव्हर्नमेंट महाराष्ट्र मुंबई, एक्स व्हाईस चान्सलर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक, एक्स ॲक्टिंग व्हाईस चान्सलर स्वामी रामान तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, एक्स ॲक्टिंग व्हाईस चान्सलर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, एक्स डायरेक्टर हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई, एक्स डीन डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ पल्मोनरी मेडिसिन डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, मोर दॅन 20 years सर HOD होते. एक्स मेंबर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया PG कमिटी, मेंबर गव्हर्निंग काउन्सिल एम्स दिल्ली अँड एम्स नागपूर, ॲडमिनिस्ट्रेटर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मुंबई, मेंबर 15th फायनान्स कमिशन हायर हेल्थ स्टडी ग्रुप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई. अशा अनेक विविध पदावर सरांचं काम आहे आणि तिथं सर आत्ता सध्या अजूनही त्या ॲडमिनिस्ट्रेटर गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र MMC वर आजही कार्यरत आहेत. आणि आम्हाला या आज 28 तारखेपर्यंत वाट पाहायला लागली. सर कर्नाटकामध्ये मला वाटते PG लोकांचं इंटरव्ह्यू घेण्यामध्ये मग्न होते, म्हणूनच आम्हाला वेळ लागला. मी जास्तीचा वेळ न देता मी सरांना मी जास्तीचा वेळ न लावता सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद. डॉक्टर दिलीप पुंडे, सौभाग्यवती मालाताई पुंडे, त्याच्यानंतर फॅमिलीतले डॉक्टर गौरव मुंडे, मिसेस मुंडे, मंचावर उपस्थिती डॉक्टर श्रीरामे सर, डॉक्टर अशोक कौरवार, डॉक्टर अमित मस्कल्ले, तर मॅडम सर्व, माझ्यासाठी आजचा सगळ्यात भाग्याचा दिवस आहे की माझ्या वर्गमित्राचा सत्कार माझ्या हातून होत आहे. हे म्हणजे आतापर्यंत केलेल्याच्या सत्कारापैकी हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा सत्कार आहे. कुलगुरू असताना म्हणा, संचालक असताना, डीन असताना बऱ्याच जणांचे सत्कार झाले, पण जोपर्यंत एकतर आपल्या विद्यार्थ्याचा तरी सत्कार आपल्या हातून व्हावा किंवा आपल्या वर्गमित्राचा व्हावा, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर दिलीप पुंडेंचा सत्कार माझ्या हातून झाला. त्याबद्दल आपण मला त्याला बोलवलं, त्याच्यात आपला सगळ्यात म्हणजे मी त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि माझ्या हातून त्यांचा सत्कार झाला याच्यात माझ्या सगळ्यात मोठा आयुष्याचा आनंद आहे. उशिरा होण्याचं कारण मी सांगतो की पहिल्यांदा माझ्याकडं 10 दिवस इंटरव्ह्यूज होते ऑनलाईनमध्ये, त्याच्यामध्ये PPG होतो, कॉन्फिडेन्शियल त्यामुळे सांगता येत नाही. नंतर माझ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही कर्नाटकात होतो आणि मी 2 दिवसाखाली नांदेडमध्ये परत आलो. असो उशीर झाला पण मी येऊ शकलो, याच्यातच माझं मी भाग्य समजतो. डॉक्टर दिलीप पुंडे बद्दल बोलायचं म्हणजे आता अभ्यासाची चर्चा झाली थोडी, तर अभ्यास करणारे डॉक्टर पुंडे, डॉक्टर तोष्णीवाल आणि बन तिकडे बसलेत.
कमी करणारे आम्ही इकडे बसलेलो आहोत. थोडंसं मी आणि अग्रवाल आहे. आम्ही फक्त परीक्षेच्या काळात अभ्यास करायचो, बाकीच्या वेळेस नाही. ते वर्षभर करायचे. असो, तो प्रत्येकाचा आपला आपला भाग आहे. पण कसं की एक मी शिकलं आयुष्यामध्ये की आनंदाने जगलं पाहिजे. कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. फेल झाला तरी आनंद, पास झाला तरी आनंद. त्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. मला सगळेजण म्हणाले, आता आमची चर्चा झाली की डॉक्टर पुंडेंना यांना MD मेडिसिन मिळालं. मला त्यावेळेस डिप्लोमा मिळाला. मी काही घेतला नाही. म्हटलं बघू जाऊ नंतर काय होईल ते. मुंबईला गेलो. लकीली मला KM मध्ये मी अप्लाय केलं होतं. त्याच्यात मला सीट मिळाली. मेरिट प्रमाणे मी ऍडमिशन घेऊन टाकलं. म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना कधीच कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. आणि अगदी थोडक्यामध्ये राहणं, साधी राहणं. म्हणजे आजच्यासारखं तर नाहीच बाबा. आज अवघड आहे जरा. मुलं तर सगळे म्हणजे जाताना सुद्धा कॉलेजला इथून जाताना हॉस्टेल असो त्यांची अपेक्षा असते की बा याच्यामध्ये जायचं, AC मध्ये गेलं पाहिजे, नाही तर कसं होईल. आपण तर डॉक्टर शिकतोय. अगरवालला माहिती आहे आम्ही तिघं चौघं एका बर्थवर बसून झोपून जायचो. कसं जायचं ते त्याला बऱ्याच वेळ अगरवाल तरी खाली पडायचं नाही तर मी तरी कधी पडायचो खाली. अशा अनेक गोष्टी शिकल्या आयुष्यात. म्हणजे दिलीप पुंडेंची माझी सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली. म्हणजे कारण मी पहिल्यांदा तुमच्या माहिती सांगतो की मी सुद्धा मेडिकल ऑफिसर होतो. PSC ला 2 वर्ष मेडिकल ऑफिसर होतो आणि नंतर डिस्ट्रिक्ट TB सेंटरला 2 वर्ष होतो. आणि 1991 मध्ये मी इथं आलो कार्यक्रमासाठी. पहिल्या कॅम्प होता इथं. डॉक्टर बच्चेवर सरांनी कॅम्प ठेवला होता. बरेचसे गमती आहेत त्यापेक्षा यावेळेस सांगू शकत नाही जाहीररित्या. पण दिलीप सुद्धा मेडिकल ऑफिसर होता इथं. आणि मग ते म्हणाले की बा, मी म्हटलं मी इथं कॅम्प केला दिवस, मी काय इथं थांबणार नाही. कारण मला ते काय की तो पॅटर्न चालत नाही. तर मी म्हटलं बा ते बाकी सगळे येणार. तर तो म्हटला मलाही चालत. ते म्हटलं तू फक्त हेच सांग की तुम्ही बघून घ्या, आम्ही बघून घेऊ नंतर. तर मी दिलीपकडे आमचं बऱ्याच वेळ चर्चा झाली. कारण डॉक्टर बच्चेवर त्याशी होती आणि बाकी DHO CS सगळेजण आले. मग आता थोड्या वेळ थांबलो. पण मी काही रात्री मुक्कामी थांबलो नाही. मी इथून निघून गेलो लगेच. पण कॅम्प झाला तो पहिल्यांदा माझी ती एंट्री मुखेडमध्ये झाली त्यावेळेस 1991 ला. त्याच्यानंतर 2-3 वेळेस सुद्धा मी येऊन गेलो इथं. मला अगदी सार्थ अभिमान आहे की मी बऱ्याच वेळ डॉक्टर दिलीप मुंडेंचं नाव सगळ्या ठिकाणी बघितलं, टीव्हीवर बघितलं. जरी मी कुलगुरू होतो, जरी मी संचालक होतो किंवा बाहेर होतो, तरी प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठेतरी रेफरन्समध्ये आले, भेट झाली. काही झालं जरी तरी दिलीप हा नांदेड जिल्ह्याचा आमचा स्वाभिमान आहे. सगळ्यात मोठा, सगळ्या फिजिशियनमध्ये याची मला सार्थ स्वाभिमान आहे. मला कधी जर का मुंबईला आम्ही मीटिंगला बसलेलो असं तर कोणतरी म्हणजे डॉक्टर पुंडे साहब का नाम था, अरे बाबा ऐसा मत बोलो, मेरा क्लासमेट आहे म्हणून आमची त्याची नेहमी चर्चा व्हायची. अत्यंत सिन्सिअर माणूस कामाच्या बद्दल. मी म्हटलं ना की जो सिन्सिअर ग्रुप आहे तो तिकडे होता, त्याच्यामध्ये डॉक्टर पुंडे होतात. आमचं कसं होतं की आम्ही काम करायचो पण आम्ही आमच्या परीने तेवढे एन्जॉय सुद्धा करायचो. कॉलेज पासून बघितलं की अगदी प्रत्येक गोष्टी अगदी याच्या मागे आधी सिन्सिअरली अभ्यास करणं, त्याच्यानंतर ते परीक्षा सगळ्या देणं वगैरे बऱ्याच गोष्टींमध्ये अगदी त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या डॉक्टर पुंडेंकडनं की किती त्याला डिवोशन द्यावं. आणि मला आठवते की जेव्हा त्यांनी हे आपल्याकडे जे सर्पदोषाचं सुरू केलं त्यावेळेस मी मेडिकल ऑफिसर असताना पहिले 3च महिने झाले होते तेव्हा मला दिल्लीचा फोन आला की बा असा स्नेक बाईटचा पेशंट आहे, त्याला व्हेंटिलेटर लागणार आहे. मी म्हटलं व्हेंटिलेटर पाठव, पण सिव्हिल हॉस्पिटलला त्यावेळेस तेवढा व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती कारण एवढं लोड प्रचंड राहायचं पेशंटचं. तरी पण आता दिलीपने सांगितल्यामुळं आम्ही प्रायोरिटीवर पेशंट घेतला, तो वाचला. दुसऱ्या दिवशी आम्ही कळवलं दिलीपला, तो म्हणाला की इज गुड दॅट ही पेशंट. म्हणजे एक खरं पाहिलं तर तळागाळातल्या रुग्णापर्यंत जाऊन त्याची परिस्थिती असो वा नसो त्याला सेवा देण्याचं आयुष्यात एवढं मोठं कार्य केलं. त्यामुळेच आज तुम्ही सगळीकडे फेमस झालात, तुम्ही सगळीकडे तुम्हाला हे सगळं बघायला मिळालं. काही असो जरी ते मुखेडमध्ये राहिलेत आणि या प्रत्येक यशामागे आपल्या सगळ्यांचा सुद्धा सहकार आहे. आणि सगळ्यात मोठं सहकार्य जे आहे तो सौभाग्यवती माला पुंडे मॅडमचा आहे. आपण तो व्यक्त केला पाहिजे कारण त्या सगळं काही बघू शकल्या म्हणून दिलीप सगळं काही करू शकला, ही त्याच्या माझी मागची भूमिका आहे. मुलं शिकले, मुली शिकल्या त्याच्यापेक्षा सुद्धा शेवटी हे सगळं करताना सुद्धा घर बघणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि दिलीपने तर पूर्ण रुग्णांसाठी वाहून घेतलं होतं. त्या घराला खऱ्या अर्थानं घर पण लावून ते ठेवलं टिकवून आणि याच्याशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याबद्दल मी मालाताई वहिनींचं सुद्धा अभिनंदन करतो की आपली सुद्धा याच्यातली बाजू. पण आयुष्यामध्ये शेवटी
अर्धांगिनीच हे पूर्ण आपलं सगळं काही असतं, त्याच्यानंतरच पुढं काही घडतं हे त्यांनी ते दाखवून दिलं. आपण त्यांचा सत्कार केला आणि त्या सत्काराला मला बोलवलं. त्यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार दिलीपचा माझ्या हातून झाला याचा मला खूप आनंद झाला की एका वर्गमित्राचा सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि त्या उपस्थितीसाठी साक्षीदारीला आम्ही 4 जण सुद्धा इथं आहोत वर्गमित्र. जेवढे आम्हाला आज जेवढे लगेच कळालं आणि त्याप्रमाणे आलो त्याचा सुद्धा मला आनंद आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण वेळेचं भान ठेवून मी एवढंच सांगू इच्छितो की अशीच उत्तर प्रगती हो. त्यांना यावेळेस राष्ट्रपती भवनातून बोलून आलं होतं, याच्या पुढे राष्ट्रपतींच्या हॉलमध्ये त्यांचा सत्कार व्हावा एवढंच मी इच्छितो. आपण समजून गेला असाल की पद्मश्री त्यांना बहाल व्हावी. आणि आता ज्या पद्धतीने पद्मश्री होते तुम्हाला माहीत असेल की जरी ती त्यांच्या लेवलला असेल तर माननीय नवीन पंतप्रधानांनी जे केलेलं आहे की जानेवारीच्या महिन्याच्या अगोदर डिसेंबरमध्ये जे आहे ते तुम्हाला वोटिंग टाकावं लागतं की आपल्याला कोणाला वोटिंग द्यायचं आहे, असं त्याच्यातलं प्रयोजन आहे. आपण सर्व त्याचे साक्षीदार राहाल, आम्ही तर आहोतच, आणि आपण सुद्धा तो फॉलोअप कराल. काही काही गोष्टी कसं की वेळेअभाव आपण लक्षात ठेवत नाही, पण आपण आठवणीने लक्षात ठेवू. आणि निश्चित मी सुयश चिंतितो की डॉक्टर पुंडे हे पद्मश्री व्हावे आणि माझा वर्गमित्र तो पद्मश्री झाल्याचा मला जास्त अभिमान राहील आणि सगळ्यात आनंदाचा क्षण राहील. आता डॉक्टर पुंडेंच्या चिरंजीवांनी सुद्धा इथे आमच्याकडे कार्डिओलॉजीचं सुरू केलेलं आहे. ही इज DM कार्डिओलॉजी. त्यांनी सगळ्यांना उच्च शिक्षित केलं, सगळ्यांना उच्च ज्ञान दिलं. बऱ्याच वेळेस असं व्हायचं की आम्ही त्यांना सुद्धा विचारायचो. मेडिकल कॉलेज, मी PSC नंतर मेडिकल कॉलेजमध्ये गेलो MPच्या ह्याच्यात, आणि मग तिथून वेगवेगळ्या गोष्टी लागलो. मला कधीच प्रशासनामध्ये जायची इच्छा नव्हती, नाव घेण्यास हरकत नाही. DP सावंत साहेबांनी खूप आग्रह केला की वैद्यकीय महाविद्यालय नवीन कॅम्पसमध्ये गेलं पाहिजे, आणि ते तुम्हीच करू शकता की गेल्या 3 वर्षापासून बिल्डिंग तयार झाल्या जात नाही. आणि ते मी हातात घेतलं आणि मग ते त्या योगात तिकडे लागलो, ते लागूनच गेलो पुढे. असो, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, वडिलांना मी नेहमी माझी आई सुद्धा शिक्षिका होती, वडील प्राचार्य होते, त्यानंतर कुलगुरू झाले. त्यांच्या आशीर्वादाने म्हणा की या पदाला पोहोचलो, त्यामुळे आईवडिलांना कधी विसरू शकत नाही. बाकी असंच पुढे उत्तर प्रगती हो. आणि आम्हाला असेच पुढचा वेळेस जे जसं ते म्हणाले मी तसं म्हणतो की त्यांच्या कार्यक्रमाला आपल्याला जाण्यासाठी राष्ट्रपती भवनात परवानगी सुद्धा मिळो, एवढंच मी सांगतो की जेव्हा तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही सांगा, आम्ही निश्चित येऊ. एवढं सुरू मी सुयश चिंतो आणि थांबतो. आपण मला बोलवलं आणि माझ्याकडनं जरी थोडं हे झाले असेल, उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर डॉक्टर कैलास पाटील यांना विनंती करतो की